असलम ताजुद्दीन मुलानी गाव आवळा आहे. बरे सध्या निवडणुका चालू आहे. निवडणुकीच्या बद्दल काही माहिती काय आता बाकीच काय माहित नसतं म्हणजे आता चालू जायचे शिवसेने बी आहेत भाजपली येत आहेत. काय गावात काय हवा कोणाची आहे? तसं काय तसं सांगू शकत नाही. तरी बी मला वाटतं सरसकट शिवसेने हवा जास्त आहे. जास्त हो कशामुळे लोक कशामुळे म्हणजे काहीतरी म्हणजे विकास कामं ह्याच्यामुळं केलेले जास्त संपर्क शिवसेने. नाव तुषार साळुंके, गाव आवळायचं. सध्या इलेक्शन वगैरे चालू आहे माहिती आहे का? माहितीये की कुठल्या कुठल्या पार्टीत शिवसेना आणि भाजपचं मुख्य प्रभाव आहे. प्रभाव आहे. हो. काय आता चौकाच्या ठिकाणी काय कोणाच्या बद्दल चर्चा चालते? चर्चा सध्या दोन्हीच्या पण आहे, ते चांगली चर्चा आहे. त्या भाजपसाठी वातावरण चांगलं आहे, सेनेचं पण आहे. पण गाव भागात सेनेत जास्त आहे आणि वाडी वस्तीला थोडं हेच जास्त आहे भाजपचं. ही म्हणजे इकडे गाव भागामध्ये शिवसेनेकडे ओढा आणि भाजपकडे गाव भागात आता सध्या पिसेवाडी कारण काय आहे? नाही कारण नाही, जस्ट त्याचं गट आहेत ना. पिसेवाडीत जसं पडळकरांचा गट मोठा आहे, शेरेवाडीत बापसाहेबांचा गट आहे, असे जस्ट त्याचे गट आहेत. पिसेवाडीत आदेशांचा पण आहे, असं जस्ट त्याचे गट आहेत. त्याच्यावर कार्यकर्ते किंवा त्या कार्यकर्त्यांच्यामुळे प्रभाव जास्त. कामं तर आहेत की आता स्टँडिंग आमदार सुहास बाबर आहेत, त्यांची पण आहेत. काय थोडीफार काम असे पडळकर साहेबांच्या माध्यमातून पण आले. नवीन काम जातंय का? नवीन तर आता एक आमच्या इथं शेरेवाडीचा रोड एक मोठा झालाय, संजय काकांच्या खासदार फंडात आलाय आणि मोठा रोड आहे. 4 कोटीच्या आसपास काय तर बजेट आहे त्याचं. नमस्कार, मी गणेश जालिंदर खंडागळे, गाव आवळाई. सध्या इलेक्शन चालू आहे. हो चालू आहे. चौकात असतंय, तुम्ही लोक बरेच येतात इथं. हो चर्चा इलेक्शनच्या संदर्भात होते त्या. हो काय आता म्हणजे काय काय लोकांच्या चर्चा होते तिथे? कशा काय ज्या त्या पक्षाचे लोक आहेत ते कोण शिवसेना येणार म्हणते, कोण भाजप येणार म्हणते, काही जण वंचित बहुजन आघाडीमधून उभा आहेत, त्यांची सुद्धा माणसं येतात प्रचार करायला. वंचितचं काय आहे? काही वंचितचे आहेत माणसं, ठराविक माणसं मतदान करणार आहेत ते करणार. जास्त दोनच पक्षाचा बोलबाला आहे. हो हो, भाजप आणि शिवसेना यांच्यात टक्कर आहे. त्यात असं 19-20 कमी जास्त असं कोणाचं काय वाटते? तसं काही नाही. गाव भागात म्हटलं तर शिवसेनेचा जोर आहे आणि असं वाडी वस्ती वगैरे धनगर समाज असेल किंवा इतर समाज असेल तर भाजपचं प्राबल्य आहे. म्हणजे ते पडळकर साहेबांचं. हो, पडळकर साहेबांचे किंवा बापसाहेब अमरसिंह देशमुख जे आहेत त्यांचे सुद्धा आहे प्राबल्य. जुनं नेटवर्क आहे. हो, जुनं नेटवर्क आहे. संख्या गावात राहिलेल्या लोकांची जादा आहे की बाहेरच्या लोकांची संख्या जादा आहे? गावात पण आहेत पण बाहेर आता गावात राहणारे आहेत तेवढेच लोक राहणार आहेत. हो हो हो, त्याच्या थोडी राहणार कमी, गावात कमी म्हणता येईल, वाडी वस्तीवर जास्त आहेत. हो, आणि महत्वाचं म्हणजे 7 तारखेला शिक्षक पात्रता परीक्षा आहे. त्या दृष्टीनं उमेदवार जे आहेत उभा म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे, जे शिक्षक पात्रता परीक्षेला जाणार आहेत ते मतदानापासून वंचित राहू नये, त्यासाठी काहीतरी योजना राबवली पाहिजे त्यांनी. ते पुण्याला परीक्षा आहे त्यांची. नाही, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे काही जण शिक्षण सेवेत नाहीत पण ते परीक्षेला पात्र आहेत, बीएड झालेले आहेत, ते त्यांच्यासाठी परीक्षा आहे ना. ते सेवेत आहे त्यांना पोस्टलचा असेल लाभ, पण सेवेत नाहीत त्यांना त्यांच्यासाठी सोय केली पाहिजे. हो हो, तर ते मतदानापासून वंचित राहणार नाहीत जशी जर यंत्रणा राबवली तर. किरण साळुंके, गाव आवळाईच. बरं, काय निवडणुकीची काय परिस्थिती आहे? चांगली आहे की? छान आहे, एकदम छान आहे. कशामुळे? काय वातावरण चांगलंच आहे सगळ्यात, सगळे एकदम दोन्हीकडून पण चांगलंच आहे. काय वाईट काय नाही? वाईट काय नाही. गोविंद नाथी होय, दोघांना पण समान समान नाही म्हणता येणार, पण वर खाली. कोण वर राहील? शिवसेना वर राहील बऱ्यापैकी लीड मध्ये येईल.